जपून घ्यावे, क्षितिजावरती जाताना दगडालाही पाझराव्या, निरोप शेवट घेताना. माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक व आमच्या सर्व प्रिय लखमारे मॅडम आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी आज सर्वात प्रथम माझा परिचय देते. तुम्हा सर्वांना माझा परिचय माहितच असेल, पण तरी एकदा मी रामकन्या संजय बनगर इयत्ता 10वी शिकणारी विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझा ह्या शाळेचा शेवटचा दिवस आज आहे. तर मी ह्या शाळेत 8वीत आले. मी ह्या शाळेत 2 वर्ष काढले. मी 8वी 9वी हे 2 वर्ष खूप चांगले पार पाडले आणि मला ह्या शाळेत शिकवलं, खूप छान हे दिलं, मोटिवेशन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला 8वी पासून शिकवणारे गिरी सर हे आम्हाला गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवायचे. त्यांनी जर आम्हाला फळ्यावर घेतलं की आम्ही जर अर्ध गणित सोडवलं की त्यांचा राग हा अगदी एकदम समुद्रा इतका वाढत असे. त्यांनी आम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलेलं गणित आम्हाला थोडंसं येत नव्हतं, त्याबद्दल त्यांचा राग जास्त वाढायचा. त्यानंतर आमच्या बाळाते मिस आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवायच्या. त्या अगदी शांत मायाळू होत्या. त्यांनी आम्हाला इंग्रजी हा विषय अगदी छानपणे शिकवला, त्याबद्दल धन्यवाद. मी बाळाते मिस साठी एवढंच म्हणते, बाळाते मिस इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. वी विल मिस हर. वी विल हॅव फाइंड अ टीचर फाइंड लाईक अगेन. थँक्यू मॅडम. आणि आमच्या बनसोडे मॅडम यांनी आम्हाला हिंदी शिकवली. त्या मराठी बोलायच्या पण हिंदी हा विषय शिकवत होत्या. त्या हिंदी बोलता बोलता त्यांच्या तोंडातून मराठी हा कधी वाक्य निघून जायचे. ते खूप छान आणि फनी असायचे. त्यांनी आम्हाला कधी थोडंसं रागवायच्या, थोडं हसवायच्या, थोडं ओरडायच्या, पण अगदी छान. थँक्यू बनसोड मॅडम. आणि आमच्या प्रिय वर्षा कुलकर्णी मॅडम, त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं. आता मी सगळ्यांना मिस आणि टीचर मॅडम म्हणले, पण मग मी वर्षा मिसला टीचर म्हणते, कारण त्या अगदी वेगळ्या आहेत. त्या आम्हाला छानपैकी मराठी हा विषय शिकवायच्या, थोडं रागवायच्या, समजावून पण सांगायच्या, पण अगदी छान. त्या थोड्या मस्करी करायच्या. वर्षा टीचर मी साठी एवढंच म्हणते, विद्यार्थ्यांना शिकवणारा संस्काराचा गडा, किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. मी आता तुमच्याबद्दल काय बोलू, मला काही समजत नाहीये, पण मग जेवढं बोलते तेवढं कमीच आहे. आणि माझं याच्या आधी काही चुकलं असेल त्यापासून मनापासून धन्यवाद. मी थोड्या खोड्या केल्या, थोड्या मस्करी केली, थोडी धिंगामस्ती केली, पण चुकले तर बोलणे पण खाल्ले, पण त्या बोलण्यामधून मी थोडं शिकले. आणि मी प्रिन्सिपल मॅडम बद्दल बोलणार आहे. लखमार मॅडमने आमच्यासाठी एकदम लांब सहल नेली, त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानते. मॅडमने आम्हाला प्रोत्साहन केलं, त्याबद्दल धन्यवाद. मी मॅडमला एवढंच म्हणेन की मॅडम, मी 10वीच्या पेपरमध्ये छान मार्क आणेन आणि शाळेचं नाव रोशन करेन. मी मॅडम साठी काय बोलू मला नाही सुचते, पण जेवढं बोलन तेवढं कमीच आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, निरोपाचा हा क्षण आला, मन हळवे झाले, त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. खूप असलं खेळलो गोड जुळले नाते, आज जड होते मन आम्हा वेळ दुरावते. साथ दिली तुम्ही मॅडम आम्हा दुःखात सुखात राहताना, कधी मार्गदर्शन, कधी हात मदतीस पुढे. शब्द अपुरे पट्टी, मन गळून आले आयुष्यात या वाटेवर, आज मन दुःखी झाले. पुन्हा भेटू कधीतरी नवीन स्वप्ने उराशी, स्वप्न स्मरणात राहील हा काळ घेऊन भरारी आकाशी. एवढे बोलून मी पुन्हा विराम देते. धन्यवाद मॅडम. आणि एकदा माझं काही बोलणं चुकलं असेल किंवा राहिलं असेल त्याबद्दल सॉरी.